तर आज आपण करंजाळे गावामध्ये आलो आहोत आणि काल जी व्हिडिओ व्हायरल झाली होती की या ताईंला मारहाण झाली होती, तर तिकडे आपण आलेलो आहोत. त्यांची काहीतरी जमिनीचा वाद चालू आहे, तर त्या संदर्भात माहिती मिळाली आपल्याला, तर आपण थेट त्यांच्याशीच बोलूया. तर ताई नमस्कार. काल जे व्हिडिओ व्हायरल झाले सगळीकडं, तर तुम्हाला त्यात मारण्यात आलेले कोण आहेत, काय काय झाले नक्की माहिती सांगा. ते माझं चुलत सासरे आहेत आणि चुलत सासरे चुलत सासू त्यांचं हा बोला 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 बोला. त्या आमचा जमिनीवरून वाद आहे. त्या माझ्या सासऱ्यांनी पाण्यात गेलेली जमीन म्हणजे जोगा धरण झालं नाही का, त्यावेळेस पाण्यात गेलेले तिथपर्यंत पाण्याची बाँड्री होती आणि माझ्या तिथपर्यंत पाणी आलं नाही म्हणून माझ्या बारक्या सासऱ्यांनी आणि आमच्या सासऱ्यांनी ती जमीन छोटी छोटी वावरं होती, गटारा होते, तर ती दोघा भावांनी त्यांनी बारक्या सासऱ्यांनी 3-4 वावरं तयार केली आणि माझ्या सासऱ्यांनी 2च वावरं तयार केल्यात. ती वावरं तयार केलेली वावरं आम्ही त्यांच्याकडं मागतो, ती करत होती. पण काय झालं, आम्हीच करीत होतो, पण माझ्या सासरे हवा गेली म्हणजे पॅरलाइज झाला त्याच्यावरती, पॅरलाइज झाला त्या आजारामध्ये आमचं 2 वर्ष निघून गेलं. त्याच्यामध्ये माझा दीर आजारी झाला तर त्यांना सारखं महिन्याना 15 दिवसांना ॲडमिट करायला लागायचं. त्यांच्यामध्ये 2-2.5 वर्ष निघून गेलं. आणि एकतर माझाही मुलगा अपंग आहे. आमचं कामाला कोणीच नव्हतं, शेती करण्यासाठी कोणीच नव्हतं. आम्ही थोडी शेती करायची आणि त्या वावरामध्ये पाणी येत होतं, आम्हाला कवळ्या काढायला लागायच्या. त्याच्यामुळं आम्ही ती काही दिवस पडीत ठेवल्यामुळं त्यांनी ती करायला लागल्यावर ते आम्हाला वाटलं का आमचाच सासरा माझ्या सासऱ्याचा सक्का भाऊ आहे. मग ते मोठे सासरे आहेत का? नाही, बारका सासरे, माझा सासरा मोठे. मग असं वाटलं का करीतोय, आपल्याला जेव्हा करता येईल तेव्हा आपण करू. ते जमीन करत होते. हा, ते म्हणजे आम्हीच केली, पण आता 4-5 आजारी झाल्यामुळं ते करतात. तुमचे सासरे आजारी झाल्यामुळे ते करत होते. आजारी झाल्यामुळे आम्ही लक्ष दिलं शेती नाही. तयार केली होती आणि ते काय झालं, ते करीत होते, आमचे वडीलच करीत होते. पण वडिलांना मध्येच आजार झाल्यामुळे ते नंतर आजारी झाल्यामुळे आम्ही 3 वर्ष जागेवर ते होते. एक्सपायर झाले आणि मग आम्ही त्याच्यात पण मी आजारी झालो. मग आमचे चुलते करतात, करू दे मला, करू लागले. ते आजारी झाल्यामुळे आमची ऐपत नव्हती, मी आजारी, माझे वडील एक्सपायर झालेले, मला करते तर करू द्या. म्हणजे या कारणामुळे तुम्ही ती जमीन केली नाही. आणि मग ती अशीच 4-5 वर्ष त्यांनी केली आणि मग नंतर आता आमची ऐपत झाली. म्हणलं आता आम्ही आमची जमीन घ्यावा करायला, तर आम्ही ते गोडीनं मागितले त्यांच्याकडं का बा आम्ही करतो. म्हणजे असं 2-3 वर्ष झालं म्हणत होतो करतो, ते काय करून देत नाही, दमदाटी करायची. आणि या वर्षी आम्ही म्हणला काही करून करावंच लागलं आम्हाला, तर त्याच्यासाठी त्यांनी हे अशी भांडणं केली. नाव काय तुमचं म्हणले? मी बारकू लांडे, तुमचं? सगळ्यात लहान मुलगा. आणि तुमचं? वसंत लांडे. ओके ओके. हे थोरले, हां. हे 2 नंबर. आणि जी भांडणं झाली, हा. तर ते 2-3 दिवसापूर्वी कधी भांडणं झाली म्हणजे नक्की? 2 दिवसापूर्वी झाली होती. 2 ते म्हणलं आता आम्हाला ते वावर करायचं, ते झाडापाशी थोडी एक फांदी म्हणजे वावरात येत होती, वशेळ काढण्यासाठी ती तोडली. त्याच्यावरून त्यानं शिवीगाळ केली आणि मग त्यांनी अर्ज दिला तंटामुक्तीमध्ये. मग तंटामुक्तीवाले आले, म्हणलं आता मिटून घ्या काय असेल ते, आमचं आम्हाला करायचं. जी फांदी तोडली वावर झाडाची, तर ते झाडाची फांदी टोडल्यानंतर त्याच्यावरून वाद झाला, असं आहे का? त्याच्यावरून वावरावरून मग वावरावरून म्हणलं आम्हाला करायचं होतं ना, ते वावरावरून झाला. फक्त त्यांना दाखवायचं होतं तसं, ते आम्हाला करायचं होतं ना, त्याच्यामुळं. तर त्यांनी अर्ज दिला का मग आम्ही हे करून देणार नाही त्यांना. तर म्हणलं आमच्या बापाचा हिस्सा आहे, ते करीत होते. आम्ही पूर्वीपासून सगळे लोक पाहतात का करीत होते, पण वडील आजारी झाल्यामुळे आम्ही सोडून दिले ते. मग म्हणला करतात चुलते तर करू द्या, काही लोक करतात का, आपले चुलतेच करतात ना. मग 2-3 वर्ष दिलं आम्ही, त्याने ते बळकावून घेतलं, ते देते नाही. आज आले आम्ही राजे, त्यांनी जर आम्हाला दिलं तर आमचा वाद मिटणार आहे पूर्ण. म्हणजे त्यांनी जर सुखुशीने जर म्हटलं तर वाद मिटणार आहे तुमचा. आता सगळे लोक पाहतात का हे ते शेती करत होते, ते जर आमचं शेत आम्हाला दिलं तर आमचं वाद मिटणार आहे पूर्ण. आम्हाला काही घेणं देणं नाही. असं एकच ठिकाणी नाही, अशा 2-3 ठिकाणी त्यांनी जागा जबरदस्ती बळकावली. काय त्यांचं नाव? शिवाजी डवळा लांडे. ओके, ते एकटेच बोलतात येत असं.
का सगळेच? नाही, सगळे बोलतात. ते आधी भांडतात आणि मग फोन करून त्यांची मुलगी सविता बबन लांडे, सविता बबन सांगडे आणि सरिता वसंत कोकणे आणि सागर शिवाजी लांडे प्रत्येक वेळेस भांडण झाले ना ते फोन लावून त्यांना बोलून घेतात. कोण आहे त्यांची मुले त्यांची मुले ते काय करतात, त्यांच्या मुली 2 मुली हा. एक मुलगा आहे, 2 जण मुलगे आहेत, पण ते काय करतात, ते कोणी हात लावती नाही, त्यांच्या मुलींना बोलून घेतात आणि मग आमच्या बायांना मारहाण करतात. बरं, त्यांची ती म्हणजे सागर शिवाजी लांडे, रमेश शिवाजी लांडे त्यांच्या आत्यांची मुलगी आहे का, तिचा काही संबंध नसताना तिनं काय मारहाण नाव केली. काय नाव अश्विनी मंगलदास सरवदे तिचं त्या नाव आहे. मुलीचं माझं भांडण नाही, काही काहीच संबंध नाही. नाही. ती कधी आली होती ते पण मला माहिती नाही आणि तिचा आणि माझा काही विषय पण नाही. तिच्या डोळ्यांक तिची माझी अशी समोरासमोर भेट सुद्धा झाली नाही. त्या मुलीना माझ्या पाठीमागून येऊन वार तुम्हाला ज्या दिवशी मारलं ते व्हिडिओ जी व्हायरल झाले केलेलं तर ते कोणी कोणी मारलं तुम्हाला? नाव काय सरिता वसंत कोकणे, सविता बबन सांगडे आणि अश्विनी मंगलदास सरगदे आणि त्यांची आई नकाबाई शिवाजी लांडे. हिने भांडणं ती आमच्या सासू ठिकाणी आहे आणि तो पण आमच्या सासऱ्या ठिकाणी आहे. त्या दोघांनी जर मला एक चापट मारले असते तर मी सहन केली असती. आज माझ्यावर अन्याय झालाय, त्यांचा मला संबंध काय होता मारायला? काही संबंध नसताना त्यांनी मारलं तर ते त्यांनी माझी मारहाण सासू करायचा काही सासऱ्या हे नव्हता, राईट नव्हता. सासू सासऱ्या त्यांनी मारलं असतं तर मी सहन केलं असतं, पण त्यांनी आज तंटामुक्तीचं सुद्धा ऐकलं आज नाही. आमच्या जीवाला धोका आहे तसा पाय गेला तर. तंटामुक्तीवाली तंटामुक्ती सोडवण्यासाठी असताना तरी त्यांनी आम्हाला मारहाण केली. त्या तंटामुक्तीने सुद्धा निर्णय घेतला होता, तो सुद्धा आम्हाला मान्य होता का बाबा नो वाद करण्यापेक्षा तुमचा तुम्ही करा, त्यांचा त्यांना करू द्या, तुमच्यात वाद होणार नाही. मग आज समाजाची तंटामुक्ती विरोधात की तंटामुक्ती समोर समजा मारहाण झाली तर ते सत्य आहे की असत्य आहे? म्हणजे सत्य. तंटामुक्ती पुढे मारहाण झाली तुम्हाला? मारहाण झाली पण त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पण ती ऐकली नाही. त्यांच्या मागण्या सुद्धा आम्हाला मान्य होत्या. आमचं आम्हाला द्या, त्यांचाही विलास तंटामुक्तीवाले झाला ना. सुद्धा ती म्हणत त्यांनी एकाने बोला. त्यांनीच तंटामुक्ती बोलावली आणि त्यांनीच मारहाण केली आणि त्यांनीच त्या तंटामुक्तीचं सुद्धा ऐकलं नाही. आम्ही गरीब माणसं, तुम्हाला याच्यामध्ये कोणी आहे का पैलवान दिसतंय का मारहाण करणारे? कोणीच नाही. मग आम्ही गरीबात ही जर प्रत्येक वेळेस आम्हाला असंच करीत राहिली, मारहाण करीत राहिली आणि आज ही पहिलीच पायरी आमची कोर्ट पोलीस चौकीमध्ये जायची आणि अर्ज द्यायची. आज शनिवारी आम्ही तिथं जाऊन पोलीस चौकीमध्ये नोंद केलेली आहे. आज किती शनिवार, रविवार, सोमवार, आज मंगळवार आहे. मग गरिबांना पोलिसांनी न्याय दिलाच पाहिजे. आजपर्यंत आमची दखल घेतली नाही. आज त्यांच्या जागेवर जर आम्ही असतो तर आज आम्ही कुठं असतो? आता असतो. आज माझ्या एवढी जबरदस्ती मारहाण केली. आमची परिस्थिती व्हिडिओ गरीब आहे. मध्ये तसं दिसतंय. आज मला एकच वेळा नाही, मला मारला 2-3 वेळा मारलं. तर माझा धीर आहे का? माझा धीर बेशुद्ध पडला. त्याला ना पाणी मारू पाणी पाजू आम्ही त्याला सावध केलाय. मग याला जबाबदार यांनी जर प्रत्येक बारीला अशी मारहाण केली, याला जबाबदार कोण राहणार सांगा? मग पोलिसांनी मी नावं दिली होती. आमचं भांडण होतं शिवाजी ढवळा लांडे आणि नकोबाई शिवाजी लांडे, सागर शिवाजी लांडे, ह्या तिघांची नावं मी देत होते. पोलिसांनी ती नावं घेतली नाही. फक्त यांनी मारलंय का नाही यांचीच नावं घेतली. असा अन्याय गरिबावर करू नका एवढंच मला म्हणायचे. न्याय द्या तुम्ही. आम्ही कोणाचं लुबाडती नाही. आमच्या सासऱ्यांनी जी मेहनत केली तीच आम्ही मागतो. शेळकेच्या वाडीला सुद्धा आमची जमीन आहे. तिथं पण आम्हाला फक्त थोडासा दिलाय, असा एवढा कोपरा दिलाय ना, अख्खा तोच करीतो. तिथं पण आम्ही काय म्हणतो, भांडू तंडू नको ना. हाय ते तुझ्या बापाचं आहे ना, आमच्या सासऱ्याच्या बापाचं आहे ना, मग तू सारखं करून आम्हाला दे, वाद करू नको. परंतु तो काय ऐकत नाही. मागायला गेले हो तेव्हा पण माझ्या भायाला पण 2 वर्ष झालं मारला होता. मग असं किती वेळा आम्ही सहन करायचं, किती रट्ट खायचं त्यांचं. आमचं असून आम्हीच रट्ट खायचं. मग सासऱ्याची कधी ते येत ना. आम्ही उलट त्यांनी आम्हाला- त्यांचा बाप निघून गेलाय. आम्ही सुना होऊन सांगायचो त्यांचा बाप निघून गेलाय. आज तुम्ही बापा ठिकाणी चुलतय, तुम्ही त्यांना बसवा. व्यवस्थित काय असेल ते थोडी आपली समान करा. आज आमच्या सासऱ्या भोवती त्याच झालं वाद. आज आमच्या भोवती तेच वाद झाला. आज आमच्या पोरांभोवती हे वाद
नकोय. आज मला मारलं आजीला यांची- मारलं, आज ती खाली यांची पडली. तब्येत आज अशी यांना तिच्या दाखी जीवाला बरा दाखीची. वाईट झाला असताना तर आज तिचा पोर अपंग आहे, आज त्याची सोय कोणा केली असती आणि ते बेशुद्ध झालं ते जर बेशुद्ध होऊन त्यांच्या जीवाला बरा वाईट झाला असतं तर त्याला जबाबदार कोण असता ती म्हणत मरू द्या मेला तर. किती किती मुले आहेत तुम्हाला? आम्हाला एक मुलगा आणि मला एक मुलगा आणि 2 मुली आहेत आणि हिला 2 मुलगा आणि हिला 2 मला 2 मुलगा तर माझा एक अपंग आहे 16 वर्षाचे एक आहे तो 12वी झाले आणि ITI करीतो आणि यांचं पण 2 जण मुलगा पण नुसतं फक्त दिसायला आहेत त्यांना काय काम बिम काही होत नाही फक्त एकटी बायको परपंच बघते. ज्या जमिनीवरून वाद झालाय ती जमीन कोणाच्या नावावर आहे? ती जमीन कोणाच्याच नावावरती नाही, ती आहे बुडी क्षेत्रातली. ज्या वेळेस पाणी धरलं पाण्याची बाउंड्री होती का पाणी त्यावेळेस तिथपर्यंत धरलं नाही मग ती बारीक बारीक वावरं होती साईडला गटारं होती मग ती त्यांनी काय केलं पाणी इथपर्यंत येत नाही ना मग ते माझ्या सासऱ्याने काय केलं त्याच्यामध्ये माती आणून टाकली दगडी इकून तिकून बांधबिन तयार केलं आणि तो वावर त्यांनी तयार केला. म्हणजे कष्ट केले त्यांनी. कष्ट केलं आणि त्याच्यामुळे त्याच्याच आम्ही खालच्या त्याच्या साईडला कष्टाचं आम्हाला आमच्या कष्टाचं आमच्या वडिलांच्या कष्टाचं आम्हाला द्या. हे धरण बरं, व्हायच्या हेच नाही. अगोदरपासून ते वावर तयार हेच तयार नाही. करीत होती ती. बंधाऱ्यापाशी पण रिअल तुम्ही पाहू शकता की जी जमीन आहे मेन ती हक्काची ती. किती आम्हाला दिलेली आहे आणि उर्वरित किती घेतलेली आहे त्यांना मग ते पाहू ही जी शकता. भांडणं झाली ती बुडी क्षेत्राची जमीन आहे मग त्याचं पैसे बिशे भेटतात का? नाही, पैसे पहिलेच भेटून गेलेले मग ते पैसे समजा पहिले भेटून गेले ते कोणाला भेटले असं माहित तर असेल ना? ते आम्हाला काहीच माहिती नाही फक्त ती आमच्या घरासमोर होती का नाही ती कोणाची काय हे अजून माहिती नाही. हे आजी तुम्हाला माहित असेल ना? पैसेच नाही भेटले हे तुमचे आई आहेत ना? तुम्हाला माहित असेल ना? पैसे नाही भेटले त्याच पैसे नाही भेटलं. ती दुसऱ्यांची असेल ते आम्हाला कस काय भेटल ते आम्हाला नाही ती बामणाची होती ना ते बामणाला घेतलं आम्हाला रुपया भेटला नाही म्हणजे जी जमिनीचा वाद झालाय ती ब्राह्मणांची जमीन आहे. हा म्हणजे ते पूर्वजात जमिनी माहितच नाही कोणाची. बामणाचे ज्या जमिनीवर वाद झालाय ती जमीन ब्राह्मणांची आहे का? ब्राह्मणांची पण ते बोडी क्षेत्रात गेलेले आणि ते आम्हीच तयार केली होती त्यांनी पण आणि त्यांनी तयार ते सोडले होते आमच्या वडिलांनी तयार केलं आणि आम्हीच कसत होतो पहिल्यापासून पण ते कसं माहितीये का त्याच्यात आमची परिस्थिती बिकट झाली आम्ही आजारी झाल्यामुळं ती तशी पडी ठेवली आम्ही मग आमचे चुलते करायला लागले मग चुलते करता तर करू द्या बुवा मग ते आज करू ना लागले उद्या मग आम्हाला देतीलच ना आता बापा ठिकाणी म्हटलं रक्त एकमेकांची माणसाला किव येतेच ना असं माहिती नव्हतं ना नाही तर आम्ही तसं आता ठेवली आम्ही असती का ती. होईना एखाद्याची जमीन जर करीत असलो त्याला जर लागत आहे आता त्याची आम्हाला परत द्यायला नको का आम्ही असं म्हणायला पाहिजे हे का वाद मी होऊ 4-5 शकते वर्ष नाही. झालं कारण वायवाट का करतोय माझी झाली त्यानं जर आमची जी आम्ही कसत होतो ना ती आम्हाला दिली तर वाद कशाला होतील वाद होण्याचा म्हणजे प्रश्नच येत नाही. तुम्हाला देईल म्हणजे ती आता समजा जी संपूर्ण जमीन आहे ती तुम्हालाच पाहिजे का? नाही, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? नाही तो जो निमी करतोय ना तू निमी कर आम्ही निमी करतो म्हणजे काय ती वावर आहे तिथं दोन वावर. दोन वावर आहेत म्हणजे तुम्ही एक वावर तुम्हाला एक वावर मागता आणि त्यांना एक पाहिजे असं त्यांची 2 तिकडं त्यांची 2च आमच्या आमची एक पट्टी एक आहे ना लहान ते पट्टी आम्ही आहे, करीतून जे एक मेन मोठं वावर आहे ना वावर तो आहे. देत नाही त्यांचं पण तसंच आहे एक मोठं वावर आहे एक लहान पट्टी आहे. ओके. असं दोनच आहेत तर आम्ही पहिल्यापासून एक पट्टी आणि एक वावर करत होतो ते पण तसंच करतात एक मोठं वावर आणि एक पट्टी तर ते काय करतात ती पट्टी पण करतात त्यांच्यावाली ते मोठं वावर परत प्लस आमची मोठं वावर करतात फक्त पट्टी नाही करते ते तर आमचं काय म्हणणं आमचं जे पहिलं रिअल होतं का नाही आमची ती पट्टी द्या आम्हाला आमचं वावर द्या आम्हाला तुमचं जो मोठं वावर आहे ती पट्टी आहे ते तुम्ही करा वाद मिटला ना विशेष आम्हाला नाही नको ना त्यांचा आमचा आम्ही हक्काचा जे आहे पूर्वीपासून तेवढंच करत द्या. आलोय तेच आम्हाला द्या आम्हाला उर्वरित त्यांचा काही नको आणि मला मारलं मला मारायचा त्यांचा संबंध काय आहे? तुम्हाला भांडायचे ना तुम्ही तोंडानं भांडू शकता जरी का होईना ती म्हणते तो शिवीगाळी केली मी शिवीगाळी त्यांना केली नाही तंटामुक्ती पण आहे समोर त्यांनीच मला येऊन मारलंय नंतर मी त्यांना शिवीगाळी केली मग सापाच्या शेपटे पाय दिला तर साप फिरतोय नंतर मी त्यांना शिवीगाळी केली नाही तर पण माणूस एवढं कवर सहन मारलंय करेल ना, मला असं होते. एवढं मारलंय तर 2 दिवस माझे पाठण का केस पर मला उठता बसता येत नव्हतं एवढं मारले मग पोलिसांनी याची रिक्स घ्यायलाच पाहिजे ना एवढा अन्याय झालाय मग अजूनपर्यंत पोलीस का झोप पोलीस देत का? प्रशासन काय बोलतो हा? काय बोलतो ते पोलिसांक आम्ही काल पण गेलो होतो पोलिसांनी नोंद घेतलेली आहे. नोंद घेतलेले पण कारवाई याच्यावरती कुठे काही झाली कारवाईच होत नाही ती पण बोलवती समजा का नाही जर त्यांना आज जर असं आज त्यांनी यांना बोलवलं पोलिसांनी नाही जर उद्या शांतता घेतली तर उद्या आमच्या जीवाला धोका आहे काय ना बरोबर का नाही आम्हा आमच्या जीवाला असंच धोका अन्याय उद्या होत राहणार कोणाला मारू शकतात काही करू शकतात त्याच्यात आम्ही सगळे दुबळे आलो हा
आणि मग याचं काय पोलिसांनी पण ऍक्शन घ्यायला पाहिजे अश्विनी याच्यावरती स्वरूप दे स्वरूप दे ज्यांचा संबंध नसताना ते अश्विनी मारतात स्वरूप आम्हाला दे. हिचा आणि माझा भांडण नसताना काही संबंध नसताना तिनं मला मारलाच कस काय. मला तिला आहे ना